भोंदू खरातचा डिलीट मोबाईल डेटा रिकव्हर. खरातच्या मोबाईलमधून डर्टी सिक्रेट्स समोर येण्याची शक्यता. खरातने पुरावे नष्ट करण्यासाठी चॅट्स, फोटोज, व्हिडिओज डिलीट केलेले. भोंदू खरातला आता 5 दिवसांची पोलीस कोठडी. 5व्या गुन्ह्यामध्ये खरातला 23 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. नाशिकमधील टीसीएस धर्मांतरण प्रकरणी केंद्रीय महिला आयोगाचं पथक 2 दिवस नाशिकमध्ये. 4 सदस्यीय समितीसह एसआयटी पथकाकडून तपास. टीसीएस कंपनीला आयोगाचं पथक आज भेट देण्याची शक्यता. टीसीएस कंपनीमधील धर्मांतरण आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर उद्या सुनावणी. पोलिसांना गुंगारा देत निदाची मुंब्र्यातील क्लिनिकमध्ये 2दा हजेरी. वारंवार लोकेशन बदलून तपास यंत्रणांना चकवा. नाशिकमध्ये धर्मांतरणाचा आणखी एक प्रकार समोर. संशयित आरोपी तंजीर इनामदारला 22 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी. एका विशिष्ट धर्माच्या रिवाजातून दारू पाजून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप. नाशिकमध्ये एकाच वेळी 6 एसआयटी स्थापन. भोंदू खरात, टीसीएस धर्मांतरण, शालार्थ आयडीसह 6 मोठ्या गुन्ह्यांमध्ये राज्याकडून विशेष तपास पथकाची स्थापना. परतवाडा प्रकरणामध्ये आरोपींच्या मोबाईलमधील डेटा रिकव्हर. 5 पैकी 3 मोबाईलचा डेटा पोलिसांच्या हाती. तपासाला वेग. मोबाईल डेटामधून धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता. नेस्को ड्रग्ज प्रकरणात सुरक्षा रक्षकाला अटक. सुरक्षा रक्षकाला लाच देत आरोपीचा विना तिकीट कॉन्सर्टमध्ये प्रवेश. 1000 ते 1500 रुपये लाच दिल्याची सूत्रांची माहिती.